पत्रिका म्हटली तरी बघा किती काय काय आहे. याचं पहिलं इन्व्हलप झालं, आतलं डिझाईन झालं, याचं इन्व्हिटेशन, लग्नाचं कार्ड झालं, रिसेप्शन कार्ड झालं. अशी बरीच कामं छोटी छोटी स्वरूपात आहेत, पण आज करायला मार्केटमध्ये माणसं कमी आहेत. बरोबर आहे. आणि जी माणसं आहेत त्यांच्याकडे वर्कलोड मग प्रचंड आहे. अस्सलामुअलैकुम. जॉब करणारी माणसं आहेत जी इंडियात आहेत, फॉरेनला आहेत, त्यांच्यावर 2 ते 4 तास एक्स्ट्रा आहेत. त्या एक्स्ट्रा तासामध्ये ते कोणता साईड बिझनेस सुरू करू शकतात? सारे सवाल आहेत. याच सवालाचा जवाब घेऊन येत आहे तुमचा कोकणी बिझनेस कोच इरफान कौचाली, जो तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेल की कैसा तुम्ही, किंवा जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही नवीन बिझनेस कैसा सुरू करा. माझा फ्री लाईव्ह वेबिनार जॉईन करा, जिनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यात कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप आहे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. कैसे हो सगळी बेस आहो? उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी आहे महाडला, तालुका महाड, जिल्हा रायगड. हा बघाल म्हणते माझ्या बाजूला हा महाड शहरचा पोलीस स्टेशन आहे. आता ह्या लोकेशनला मी जया आहे ह्या माझ्या एका दोस्ताचा आमियाज अकॅडमी नावाने एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. तुम्हाला सांगता ज्या टायमातला माझी 10वी झाली होती 1999-2000च्या दशकातलं, तेव्हा माझ्या आईनीस मला 10वीच्या सुट्टीतलं खेळला 3 बत्ती नाक्यावर. माझ्या हिदायत भाईच्या ह्या एक्झॅक्ट कॉम्प्युटरला मला एक कॉम्प्युटर कोर्स करवला नव्हता आणि त्यांचं नाव होता MS ऑफिस. आणि त्यातनं माझी कॉम्प्युटरची जी लाईफ स्टार्ट झाली, जर्नी स्टार्ट झाली, ती आजपर्यंत काय सुटली नाही अल्हम्दुलिल्लाह. आणि मग मी पुढच्या कोर्सेसमध्ये मास्टरी करत गेला कॉम्प्युटरमध्ये. आणि आजच्या तारखेला मी गल्फमध्ये किंवा अब्रॉडमध्ये खाया न जाता माझ्याजवळ एक कॉम्प्युटरचं टेक्निकल नॉलेज असल्यामुळं मी आपल्या कंट्रीमध्ये, इंडियामध्ये, आपल्या शहरात, आपल्या गावात भेटूनच अल्हम्दुलिल्लाह ठीकठाक कमवता, ज्यांनी व्यवस्थित माझा घरदार चालतं. चला आता सुट्ट्या पडत आहेत पोरांना. मी तुम्हाला आता आम्ही याच अकॅडमीच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला घेऊन जात आहे आणि त्या दाखवत आहे की काय काय कोर्सेस आहेत. व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा. क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए? घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म में, जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते. तो आज ही कांटेक्ट करें रुपए नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड. तर ही आहे कोटाली एरिया आणि ह्या बाजूला आहे तुम्ही समोरच बघाल MSCITचं असं दरवाजावर लिखलेलं आहे नाव. आणि समोरवरती बघाल आमियाज अकॅडमी महाड असं लिखलेलं आहे. चला आपण आतलं जाऊ आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करू. आपलं आमियाज अकॅडमी हा कोटालीतला MSCIT सेंटर आहे. हा एक ऑथराइज सेंटर आहे आणि आपल्या ह्या मेन कोर्स MSCIT हा केला जातो. जसं बाकी ठिकाणी तुम्हाला बोललं जाईल की MSCITचा सिलेबस आम्ही देत आहोत, तुम्हाला MS ऑफिस शिकवतो. ह्या तसं नाही असत. ह्या ऑथराइज सेंटर आहे. ह्या MSCIT संगत तुम्हाला गव्हर्नमेंटने जे इश्यू केली जे नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजी संदर्भात तुम्हाला आमच्या इन्स्टिट्यूटला शिकवलं जाईल. त्यातला 60% कोर्स जो आहे तो तुमचा MS ऑफिस असेल. त्याच्या बाद AI/ML बद्दल असेल माहिती आणि सायबर सिक्युरिटी असेल, कोडिंग असेल, अशा प्रकारचे बरेचसे जो आहे कोर्सेस आपल्या ह्या म्हणजे बरेचसा सिलेबस आपल्याला MSCITला शिकायला मिळतं जो फ्युचर ओरिएंटेड आहे. यातला तुम्हाला बरेचशा टेक्नॉलॉजीज बद्दल आणि हा जो सिलेबस आहे तो कंटिन्यू अपडेट होत असतं. तर ह्या संदर्भात तुम्हाला शिकवलं जाईल. माशाल्लाह आपल्या ह्या MSCIT कोर्सच्या संगतच आपण बरेचसे कोर्सेस अजून इथे शिकवतो आणि काही नवीन कोर्सेस आपण ऍड करतो. जसं ह्याच्या पहिले आपल्या ह्या टॅली होता, ऍडव्हान्स एक्सेल होता आणि अजून कोर्सेस होते. हे क्लिक कोर्सेस आहेत. महाराष्ट्र म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळतं. जसं MSCITला महाराष्ट्राचं म्हणजे आपलं स्टेट बोर्ड आहे त्याचं सर्टिफिकेट मिळतं. तसंच आपल्या ह्या जे दुसरे कोर्सेस आहेत त्यांना यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीचा सर्टिफिकेट मिळतं. तर तसेच त्यातला आपण आज बरेचसे कोर्सेस जसं की DTP आहे, कोरल ड्रॉ आहे, फोटोशॉप आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, विथ VFX अशा प्रकारचे बरेचसे कोर्सेस करणार आहोत. आणि बेस बात त्यातला ही आहे की आपले जे जुनेद भाई आहेत ते जुनेद भाई हे करणार आहेत, आपल्याला ते कोर्सेस शिकवणार आहेत. ह्याबद्दल तुम्हाला जुनेद भाई पण माशाल्लाह बेहतर तरीकेने समजवतील की त्यातलं काय असतं, कैसा असतं. तर जसं मी तुम्हाला मगती माझ्या व्हिडिओतनं सांगलेलं आहे की मी एक ग्राफिक डिझायनर, मल्टीमीडिया एडिटर आणि VFX कंपोजिटर आहे. तर मला जे काही येतं आणि आवऱ्या वर्षाचा माझा जो एक्सपिरियन्स आहे मार्केटचा तो मी ह्या डायरेक्ट पोरांना शिकवणार आहे. तर जास्तीत जास्त ह्या पोरांनी ज्यांना कोणाला ह्या करिअर करायचं आहे कॉम्प्युटरमध्ये त्यांनी ह्या इन्स्टिट्यूटमध्ये मोहसिनच्या ह्या आमियाज अकॅडमीमध्ये येऊन आपला
रजिस्ट्रेशन करा, ॲडमिशन घ्या आणि इन्शाल्लाह तुमच्या लोकांना हाय मी मला जेवढे काही कोर्सेस येतात आणि जिनवर मी काम करता, जिनात माझी एक्सपर्टीज आहे, ते सगळं मी तुम्हाला शिकवायची कोशिश करेन इन्शाल्लाह. आणि हातनं जाऊ तुम्ही बाहेर निघाल तेव्हा तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलेले असाल आणि तुम्ही खऱ्या पण मार्केटमध्ये कामाला लागू शकता. इव्हन तुम्हाला सांगता जर तुम्ही DTPचा कोर्स पण केल्यावर तरी मार्केटमध्ये आज आवडा काम आहे, काम करणारी लोकांना आहेत, भरपूर काम आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा आणि लोकांची कमी आहे. ह्या मार्केटमध्ये जेवढी पण लोक आहेत, ज्यांचे शॉप्स आहेत, ज्यांच्या ग्राफिकचं काम चालतं, ज्या प्रिंटिंगचं काम चालतं, ते लोक मला कॉन्टॅक्ट करतात की जुनेद आम्हाला कामाला मुलं दे, कारण आपल्याकडे डिझायनर्स नाही आहे. तर आम्ही ह्या डिझायनर्स घडवण्याची कोशिश करतो इन्शाल्लाह. तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या ॲडमिशन घ्या आणि जरूरत पडली तर इन्शाल्लाह महाडच्या जे आसपासचे पोरं आहेत आणि महाडमध्ये त्यांना मी नक्कीच महाडमध्ये जॉबला लावायचा प्रयत्न करेन, कारण माझे हा वलक आहे आणि बरेचसे माझे फ्रेंड्स आहेत ज्यांचा हा व्यवसाय आहे ॲडव्हर्टाइजमेंटचं, त्यामुळे मी त्यांना प्लेसमेंट द्यायची कोशिश करेन इन्शाल्लाह. चला बघूया आपण हे स्टुडंट भेटलेत आणि हे स्टुडंट्स काय काय कॉम्प्युटर कोर्स करतात आणि काय काय त्यांना शिकवलं जाते बघूया. हॅलो मॅडम, काय नाव आपलं? पायल चव्हाण. कुठून आहात? कोल. काय करताय तुम्ही इथे? MSCITचा कोर्स. अच्छा. आता इथं कुठलं सॉफ्टवेअर ओपन केलंय तुम्ही? एक्सेल. अच्छा, ओके. ह्या बघाल बुरकेवाल्या पण पोरी आहेत माशाल्लाह, सगळ्या भेटलेल्या आहेत. आपण बघूया त्या साईडला हायजीन काय चालू आहे. अच्छा, किती तासाचा कोर्स आहे तुमचा हा? किती? 1 तास. ओके. या बाजूला आपण बघूया, हे सगळं लॅपटॉप लागलेले आहे आणि हा AC आहे, शिवाय फॅन आहेत, AC आहे, एकदम मस्त कूलिंग आहे. हॅलो मॅडम, काय नाव आपलं? रोशनी शिंदे. कुठून आहात? दाभोळ. दाभोळ. कुठलं दाभोळ? खलटी. तिथून एवढे लांबून येता? कसं येता? मिनिडोर? मग बसने रोज येता? अच्छा. काय शिकताय तुम्ही इथे? MSCIT. आता किती महिन्याचा कोर्स आहे हा? 3 महिने. आता किती महिने झाले? 3 महिने होत आले. बरं, मग आता पुढे काय करणार? पुढे दुसरे कोर्सेस करणार. आता प्रोफेशन तुमचं काय, म्हणजे कॉलेज चालू आहे? हां. कितवीला आहात? 12वीला आहात. ओके, थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. कुठून आलात? गांधारपाले, आमच्या शेजारी. काय करताय? MSCIT. आता कुठले सॉफ्टवेअर शिकताय ह्याच्यामध्ये? इरा चालू आहे का? अच्छा. किती वेळ झाला तुम्हाला जॉईन करून? 10-15 दिवस. आत्ताच जॉईन केलंय तुम्ही. कसं वाटतंय कॉम्प्युटर शिकताना? व्यवस्थित शिकवलं जाते? हां. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, तुमचं काम सुरू ठेवा. हां, थँक्यू. तर मोहसिन, मला सांगा, समजा लेडीज आहेत किंवा पोरी आहेत, त्यांनी जर ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांच्यासाठी सेफ्टीसाठी काय आहे, शिवाय तुमच्याजवळ आता जे कोर्सेस आहेत तीनवर काही ऑफर्स आहेत काय? इला माशाल्लाह, आपण जेव्हा हा इन्स्टिट्यूट सुरुवात करायची कोशिश केली होतं, आपल्या झेनला सगळ्यात पहिलं तर पोरींची सेफ्टी, पोरापोरींची जी सेफ्टी आहे त्याचा ख्याल करून आपण इन्स्टिट्यूट ओपन करायचं ठरवलं होतं. त्यामुळे सगळ्यात बेस्ट आपण बघलो की लोकेशन खय असं. तो लोकेशन आपण कोटाली निवडले. कोटाली काय लोकांना ऑड वाटत असेल, पण कोटाली हा बेस्ट लोकेशन मला वाटतं, का तर पोलीस स्टेशन एकदम जवळ आहे. त्यामुळे काय मंचले किंवा कोण असतील तर ते काय आपल्या ह्या येणार नाही इन्शाल्लाह. जे व्हिजिट मारतात इन्स्टिट्यूटच्या बाहेर किंवा काय, तर तो एक कन्सेप्ट आहे, तो निघून जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या ह्या आपण बऱ्याचशा सेफ्टींची ही केली. त्यातलं महत्वाचं ही आहे की आता पोरं जर आपल्या इन्स्टिट्यूट आपल्या घरची निघतात आणि इन्स्टिट्यूटला येतात, तर मग ते इन्स्टिट्यूटला आलेत का नाही पॅरेंटला कैसा समजेल, आय बापसला कैसा समजेल. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत की जे आय बापस आहेत त्यांना आपण ऍक्सेस देणार आहोत आपल्या CCTVचा. आपल्या या 4 CCTV कॅमेरा लागलेले आहेत आणि ते 4 CCTV कॅमेराचा इन्क्लुडिंग माझा दुसरा पण एक आधार कार्ड सेंटर आहे बाजूला, त्याचा पण तुम्हाला ऍक्सेस मिळेल. ह्या 4 CCTV कॅमेराचा तुम्हाला ऍक्सेस मिळेल, ज्याच्या मार्फत तुम्ही बघू शकता की तुमची पोरगी कवा आली इन्स्टिट्यूटला किंवा तुमचा पोरगा कवा आला इन्स्टिट्यूटला आणि कवा हातनं निघून गेला. ह्याच्यामुळे तुम्हाला तुमचा सर्व्हिलन्स ठेवता येईल तुमच्या पोरांवरती. आणि रिली बात ऑफरची, तो ऑफरचं असं आहे की ह्या वर्षी आपण ऑफर अशी काढलेली आहोत की आपण 13,000 एक आमियाज अकॅडमीच्या डिप्लोमा कोर्स देतो, ज्यातला तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता.
तर हा आमियाज अकॅडमीचा डिप्लोमा कोर्स आहे, ज्यातला MS ऑफिस 4 कोर्सेस शिकवले जातील. MS ऑफिस, AI/ML आणि सायबर सिक्युरिटी, त्यासोबत रोबोटिक्स. आता हे जे पण कोर्सेस आहेत हे टायमाच्या नुसार आणि टेक्नॉलॉजीच्या नुसार महत्वाचे कोर्सेस आहेत आणि हे फक्त आपण 13,000 देतो. आणि त्याच्यातला बेस्ट पार्ट ही ऑफर मेन ही आहे की हा कोर्स देताना आता बरेचसे पोरं ज्यांच्या जो लॅपटॉप नसेल किंवा इतर काही, मोबाईल तर आता alhamdulillah सगळ्यांच्या हातात झालेला आहे, पण लॅपटॉप सगळ्यांच्या जवळ नाही. तर आपण काय करतो की ह्यातला एक यूज सेकंड हँड लॅपटॉप आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देण्याची कोशिश करतो. हा सगळ्यात बेस्ट आमच्या हे आता ऑफर चालू आहे. त्याचं कॉन्फिगरेशन पण माशाल्लाह असेल. जो i3 3rd जनरेशनला असेल, 8GB ची रॅम असेल, 256 हार्ड डिस्क असेल. आणि हा जर आपण आता मार्केटला बघायला गेलो तर ह्याचा कॉस्ट जवळपास तुमचा 10,000 ते 12,000 असतं. तर तो तुम्हाला लॅपटॉप जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर हा एक कोर्स, तो जर लॅपटॉप जर कोणाला परचेस करायचा तर हा कोर्स आपला फ्री होऊन जातं, किंवा तो लॅपटॉप म्हणजे एक लमसम आपण बघायला गेलो ना तर 50% ऑफला तुम्हाला हा कोर्स मिळतोय. जैसा मी तुम्हाला आता इन्स्टिट्यूटमध्ये बोलला की DTPची ग्राफिक डिझायनिंगची कामं मार्केटला मोफ आहेत, पण ती मी नुसती याची न बोलता मी तुम्हाला बाकायदा आज प्रूफ द्यायला मार्केटमध्ये घेऊन आलेला आहे. आता मी ह्या लायन्स क्लब बिल्डिंगजवळ आणि माझ्या मंगती आहे बघाल तुम्ही शिल्पी आहे. शिल्पीचा हा जो आहे तो पुरा प्रिंटिंगचं काम चालतं. फेमस दुकान आहे महाडमध्ये. आपण आता त्या ओनरजवळ मिळणार आहोत आणि त्यांची बात करणार आहोत. तर चला आपण आतून एंट्री करूया. सर येऊ का? या ना. काय म्हणते बऱ्यात? एकदम छान. काय म्हणतात? कसं चाललंय व्यवसाय? एकदम छान. आपलं नाव सांगा पहिलं. माझं नाव योगेश पाटील. अच्छा योगेश सर, ह्या व्यवसायात किती वर्षापासून आहात? 1988 सालापासून आहे. 1988 सालापासून काम करताय. तर मला सांगा, ग्राफिकचं काम, प्रिंटिंगचं काम मार्केटमध्ये किती आहे? ग्राफिक आणि प्रिंटिंगचं काम, डिझाईनचं काम भरपूर मार्केटमध्ये आहे, पण त्या हिशोबाने DTP ऑपरेटर आपल्याकडे अवेलेबल कमी आहे. त्यामुळे आपल्याला काम घेताना पहिल्यांदा आपल्याकडे पेंडिंग वर्क किती आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागते. ऑपरेटरना विचारावं लागतं की आपण किती काम आहे आपल्याकडे पेंडिंग आहे. असं नको व्हायला की कस्टमरचं काम घेतलं आहे आणि आपण त्यांना वारंवार फेरा मारायला लावतो. तर त्यामुळे आम्ही आमच्या कामाचा जॉब आढावा पहिला घेतो आणि कस्टमरची नवीन कामं घेतो. नवीन तरुण तयार झाले तर त्याच्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. बरीचशी लोकांची कामं अशी आहेत की महाडमध्ये DTP ऑपरेटर चांगले प्रोफेशनल नसल्या कारणामुळे मग मुंबई पुण्याकडे वळतात आणि मुंबई पुण्याकडे गेल्याच्या नंतर मग इथल्या लोकल स्थानिक लोकांना त्याचं काम मुंबई पुण्यावरून करून आणावं लागतं. तर त्यामुळे जास्तीत जास्त DTP ऑपरेटर, डिझायनर, वेब डिझायनर तयार महाडला झाले तर खूप मोठी इंडस्ट्री आहे. आता बिर्लासारख्या कंपन्या महाडला आलेल्या आहेत, बिर्ला ओपस कंपन्या आलेल्या आहेत. यावेळेला बिर्ला ओपस कंपनीचं आम्ही एवढं काम केलं, पण असं झालं की बिर्ला ओपस कंपनीचे जेवढे बॅनर्स होते त्याची सगळी डिझाईन्स आम्हाला रेडी मुंबईवरून करून मिळाली होती आणि त्यामुळे आम्ही फक्त त्याचे फ्लेक्स प्रिंटिंग केले. पण तेच जर डिझायनर आपल्या महाडमध्ये असतील तर आज त्याला नाही मिळालं तरी DTP ऑपरेटर 1.5-2 लाख रुपये कमवलं असतं त्यांनी नुसत्या एका बिर्ला कंपनीवर. पण आज तसं होत नाही आहे. तर जास्तीत जास्त लोक तयार झाली तर फार बरं होईल. येस, थँक्यू. तर आहे तुम्हाला मी दाखवता, हा शिल्पीचा हा बोर्ड आहे बघा वरती, आणि ही आवऱ्या पद्धतीची कामं आहे होतात. ह्या बाजूला आहे तुम्ही बघाल मॅडम भेटलेले आहेत, त्यांचा DTP वर्क चालू आहे. हॅलो मॅडम. काय नाव आपलं? समृद्धी आठवडे. कुठून येत आहे? बिरवाडी. किती एक्सपिरियन्स आहे आपल्याला? 6 वर्ष मुंबई. 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मुंबई. 6 वर्षाचा मुंबईमधला एक्सपिरियन्स आहे. कोणते सॉफ्टवेअर हाताळत आहे? फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ आणि मला इलस्ट्रेटर पण आहे. ओके. मग आता तुम्ही इथे काय काम करताय? आता मी सध्या रामनवमीचं पोस्टर बनवते. पोस्टर बनवताय. ओके. तर ह्या आतलन बघाल ह्या बाजूला, तर ह्या आतलन तुम्हाला दाखवता. हे बघा, हे सगळे प्रिंटिंग मशीन आहेत. हे झेरॉक्स मशीन आहेत, प्रिंटिंग मशीन आहेत. आणि हा आमचा प्रसाद बसला. हॅलो, कसं आहे दादा? काय करतोयस? पत्रिकेचं इन्व्हिटेशनचं कार्ड चालू आहे. हां, ते हे बघा, हे लग्नाच्या पत्रिका आहेत. हे बघा तयार होतात ह्या, आणि त्यांचं काम चालू आहे पुरा मेकिंगचं. ह्या बाजूला तुम्हाला ह्या दाखवता, हे मशीन्स आहेत. हे बघा, हे झेरॉक्स मशीन्स आहेत, प्रिंटिंग मशीन आहेत. हे ऑफसेट आहे आणि हा सगळा ऑफसेटचा काम. हे बघा, हे सगळं पेपर्स पडलेले आहेत. तर असं काम भरपूर आहे मार्केटमध्ये. आता मी तुम्हाला हा एक सिंगल प्रूफ दिलेला आहे. काय म्हणताय सर, बरोबर ना? एकदम बरोबर आहे. यस. हे एक छोटी DTPची पत्रिका म्हटली तरी बघा किती काय काय आहे. याचं पहिलं इन्व्हलप झालं, आतलं डिझाईन झालं,
याचं इन्व्हिटेशन, लग्नाचं कार्ड झालं, रिसेप्शन कार्ड झालं, अशी बरीच कामं छोटी छोटी स्वरूपात आहेत, पण आज करायला मार्केटमध्ये माणसं कमी आहे. बरोबर आहे. आणि जी माणसं आहेत त्यांच्याकडे वर्कलोड मग प्रचंड आहे आणि मग ती कामं पेंडिंग राहतात. एक्झॅक्टली. ऍक्च्युली तुम्हाला सांगू काय, मार्केटमध्ये गावातनं येणारी बरीचशी लोक अशी आहेत ज्यांना रिझ्यूम बनवायचा आहे, ज्यांना काही पेपर फिल करून पाहिजे, काही टायपिंग करून पाहिजे, कुणाला काही अर्ज लिखून पाहिजे, तर कोण हे काम घेत नाही. कारण लोकांजवळ फुल काम आहे, माणसं कमी आहेत. तुम्ही जर DTP शिकल्यावर, टायपिंग शिकल्यावर, तुम्ही काय कॉम्प्युटर घेऊन पण बैठल्यावर तरी तुम्ही तुमची दिसाची रोजीरोटी आरामात आहे बनवू शकता. तर आता आहे तुम्हाला मी जय जवळ मिळवत आहे. जय शिल्पीमधला मास्टर डिझायनर आहे आणि जय बघा हे काम करते. जय, मला सांग किती एक्सपिरियन्स आहे तुझं? मी इथं 15 वर्षापासून काम होतं. 15 वर्षापासून शिल्पीमध्ये काम करतो. अच्छा, मार्केटमध्ये DTP ऑपरेटरची काही कमी जाणवते का कधी? खूप कमी आहे DTP. हां, नवीन पोरं तयारच होत नाही. सगळे इंजिनियर, डॉक्टर, वकील हां. या क्षेत्रात कुठलंच प्रोडक्ट प्रेझेंट झाल्याशिवाय मार्केटला येणार नाही हे कोणाला कळत नाही. चुन्याच्या पुडी बसून अगदी बिअरच्या बॉटलपर्यंत एअरपोर्टचं प्लेनचं डिझाईन, हे डिझाईन झाल्याशिवाय प्रेझेंट होणार नाही हे लोकांना कळत नाही. हे वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. DTP ऑपरेटर महाडमध्ये आता मोजकेच राहिलेले आहेत, एक 5 ते 7 अशी आहे. बरं सर, आपलं काय नाव आहे? माझं नाव चेतन सुतार. मी सेंट जोसेफ स्कूलमध्ये कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम करतो. जेवढं आपल्या शाळेचं जेवढं कागद काम किंवा जे डिझाईनचं काम असतं सगळं आम्ही शिल्पीमध्ये करतो. आणि खरोखर या क्षेत्रात खूपच कमी लोक येतात. तर DTPचा कोर्स किंवा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स जर तुम्ही केले आहोत तर तुमच्या कॉलेजच्या सोबत तुम्ही पार्ट टाईम ह्या जॉब करून, काम करून आपली रोजीरोटी पण कमवू शकता, आपला पॉकेट मनी पण काढू शकता. उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.